पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। कचरा डेपोमध्ये कचरा न टाकता रस्त्यावर टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, शिवसेनेची मागणी। प्रभाग क्रमांक 3 जुने धुळे वरखेडी रोडवर धुळे महानगरपालिकेचा कचरा डेपो असून या कचरा डेपोत दररोज शहरातील कचरा संकलित होत असतो। पण सध्या कचरा संकलित करणारे अनेक ट्रॅक्टर आणि गाड्या या कचरा डेपोच्या आतमध्ये कचरा न टाकता रस्त्यावरतीच कचरा टाकत असून त्यामुळे वरखेडे गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच रात्रीच्या वेळी या कचरा डेपोला जाणून बुजून आग लावण्यात येत असून या आगीच्या धुराड्यामुळे वरखेडे व तसेच जुने धुळे भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यामध्ये आले असून अनेक जणांना श्वसन विकार जडले आहेत। वरखेडेकडे जाणारा रस्ता पूर्णतः कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी व्यापला असून या विरोधात शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। ही जी व्यवस्था जे करून ठेवलेली आहे, पुरा जे कचरा बाहेर टाकून ठेवतात, त्याच्यामध्ये आग लावून देतात काही लोक, त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो। तर त्याची महापालिका आयुक्तांनी दखल घ्यावी की हे कचरा असं रस्त्यावर न पडतावा, कचरा जो आहे ठेकेदारांनी पूर्ण कचरा मध्ये टाकायचं। रस्त्यावर टाकल्याने लोकांची हाल होत आहे। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकांना असं निवेदन देण्यात येते की हे लवकर हे आवरून घ्यावं लागतं। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कचरा डेपोवर रस्त्यावरचे ठेकेदार लोक कचरा टाकून जातात। जोरात बोलणार बाबा। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे कचरा डेपोवर जे ठेकेदार जे आहे ते रस्त्यावर जे कचरा टाकून जातात आणि ते काही लोक येतात ते कचऱ्याला आग लावून देतात। त्याच्यामुळे जे जुनधुळे ते वरखेड्याच्या लोकांना जे श्वासाचे जे आजार तयार होतात, त्याच्यामुळे लोकांना रोगराई पसरण्याची शक्यता आहे। तरी महापालिका आयुक्तांना असं निवेदन आहे की यांना एक वॉर्निंग द्यावी की हे जे कचरा जे रस्त्यावर टाकतात ते कचरा त्यांनी मध्ये टाकावा, नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल आणि जो ठेकेदार आहे त्याला वॉर्निंग देण्यात येतील। बस धुळे शहरातील संपूर्ण कचरा हा वरखेडी रोड येथील सदर डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो, परंतु कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये न टाकता तो प्रमुख रस्त्यावर टाकला जातो। त्यामुळे वरखेडी गावातले जे नागरिक आहे आणि जुने गावातील जे नागरिक आहे त्यांचा इथून वावर असतो, त्या घाणीचा त्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करायला लागतोय। तसेच 2 दिवसापूर्वी त्या कचऱ्याला आगीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। कोणत्या नराधमांनी हा प्रकार केला प्रशासनाने माहिती काढावी, परंतु धुळे महानगरपालिकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षा वतीने आव्हान आहे की हा जो कचरा टाकला जातो तो योग्य पद्धतीने त्याचं निस्तारण झालं पाहिजे, जेणेकरून नागरिकांना सदर गोष्टीचा त्रास होणार नाही। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।